कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागलंय। आगामी महापालिकेत माहितीची सत्ता येणे निश्चित मानले जात असले तरीही पहिला महापौर कोणत्या पक्षाचा असणार यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। त्यामुळे यंदाची महापौर पदाची निवड केवळ औपचारिक प्रक्रिया न राहता राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा बनली आहे। भाजपचाच महापौर होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच शिवसेनेने आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून शहरातील चौकाचौकात बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती शिवसेनेचा महापौर होणार अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आले आहेत। या बॅनरमुळे राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले असून माहितीतील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत। शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजप नेत्यांमध्येही हालचाली वाढल्या असून वरिष्ठ पातळीवरून निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण असल्याने दोन्ही पक्षांकडून त्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांची नावे पुढे येत आहेत। काही नेत्यांकडून शक्ती प्रदर्शन तर काहींकडून पडद्यामागील राजकीय डावपेच सुरू असल्याचे चित्र आहे। दरम्यान महापौर पद कोणाच्या गळ्यात पडणार याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले असून महायुतीतील अंतर्गत तणाव आगामी राजकारणावर परिणाम करणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे।